Next very important formula that we are going to study is dipole moment of a current carrying coil. Okay, next is dipole moment of a current carrying coil. Of a current carrying coil. हा next important formula आहे. Because every current carrying coil acts like a magnet. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एखादी करंट कॅरिंग कॉईल असेल सपोज. या करंट कॅरिंग कॉईल मुळे काय होतं, मॅग्नेटिक फील्ड डेव्हलप होतं आणि ते म्हणजे कॉइलच्या एका साईडला काय होतो, नॉर्थ पोल तयार होतो, दुसऱ्या साईडला काय होतो, साऊथ पोल तयार होतो. म्हणजे करंट कॅरिंग कॉइल जे आहे ते एखाद्या मॅग्नेट प्रमाणच असते. त्याच्यावरतीचं मॅग्नेटिक फील्ड देखील बघितलं तर ते देखील काय असणार आहे, एखाद्या मॅग्नेट प्रमाणच असणार आहे. आणि याच्या डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय बघा, कॅपिटल एम इज इक्वल टू एन आय ए असा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठ करून ठेवावा लागेल. एन आय ए. एन म्हणजे काय, नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल. नंबर ऑफ टर्न्स ऑफ द कॉईल. आय म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट थ्रू द कॉईल. आणि ए म्हणजे काय, एरिया ऑफ द कॉईल. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल सर्क्युलर कॉईल असेल तर एरिया काय येणार आहे, पाय आर स्क्वेअर, पाय इंटू रेडियस स्क्वेअर. आता याच्यावरून देखील एसआय युनिट काय येते बघा, नंबर ऑफ टर्नला काय युनिट नसणार आहे, करंटला काय एम्पियर आणि एरियाला काय मीटर स्क्वेअर. त्याच्यामुळे या फॉर्म्युल्यावरून डायपोल मोमेंटचं युनिट येतं एम्पियर मीटर स्क्वेअर. लक्षात येते. सो डायपोल मोमेंट ऑफ ए करंट कॅरिंग कॉईल इज गिवन बाय फॉर्म्युला एम इज इक्वल टू एन आय ए असा तो फॉर्म्युला आहे. डायपोल मोमेंट ऑफ ए करंट कॅरिंग कॉईल इज गिवन बाय फॉर्म्युला एम इज इक्वल टू एन आय ए. आता नेक्स्ट फॉर्म्युला काय बघा, नेक्स्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला इज डायपोल मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन. ड्यू टू ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. ओके, इलेक्ट्रॉनची जी ऑर्बिटल मोशन आहे त्याच्यामुळे देखील काय होणार आहे, आपल्याला डायपोल मोमेंटचा एक फॉर्म्युला मिळणार आहे. कसं काय, आता ज्यावेळी इलेक्ट्रॉन सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतो त्यावेळी काय होतं, चार्ज, इलेक्ट्रॉनवर चार्ज असतो ना, ई चार्ज. ई हा चार्ज सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरतो. आता चार्ज फिरणं म्हणजेच करंट ना. सो ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन इज लाईक अ करंट कॅरिंग कॉईल. हे अगोदर लक्षात ठेवा. ओके, ऑर्बिटल मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन, orbital motion of electron is like a current carrying coil. कारण लक्षात घ्या, करंट कॅरिंग कॉईल म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, एक सर्क्युलर पाथ असतो. करंट कॉईल म्हणजे काय, सर्क्युलर पाथ. आणि त्या सर्क्युलर पाथवर काय होतो, चार्ज फ्लो होत असतो. चार्ज फ्लो होणं म्हणजे इलेक्ट्रॉनचीच मोशन असते. जे सर्क्युलर पाथवर इलेक्ट्रॉन फ्लो झाला की त्यालाच आपण करंट कॅरिंग कॉईल असं म्हणतो. आणि ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन जो आहे तो सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असतो न्यूक्लियस भोवती, बरोबर. त्याच्यामुळे ऑर्बिटल मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन, ज्यावेळी इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती ऑर्बिट मध्ये फिरतो त्यावेळी तिथं काय होते, एक करंट कॅरिंग कॉईल प्रोड्यूस होते. लक्षात घ्या. आणि त्या करंट कॅरिंग कॉईलमुळे तिथं काय होणार आहे, एक मॅग्नेट तयार होणार किंवा मॅग्नेटिक डायपोल तयार होणार आहे. आणि त्या मॅग्नेटिक डायपोलचा फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता एमचा जनरल फॉर्म्युला काय आहे, एन आय ए. सो देअरफॉर एम इज इक्वल टू काय होणार बघा, नंबर ऑफ टर्न्स किती येणार, इथं 1च येणार. कारण एकच लूप आहे ना, तिथं अनेक लूप नाहीयेत. एका लूप मध्येच इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व होतोय. करंटचा फॉर्म्युला काय, क्यू बाय टी. क्यू म्हणजे काय, इलेक्ट्रॉन वरचा चार्ज, आणि टी म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट 1 रिव्होल्यूशन. ओके, करंट इज नथिंग बट चार्ज डिवायडेड बाय टाइम. हा फॉर्म्युला माहिती पाहिजे तुम्हाला. करंट इज नथिंग बट चार्ज डिवायडेड बाय टाइम. चार्ज म्हणजे काय येणार आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. आणि टाइम म्हणजे काय,
वन रिव्होल्युशन कम्प्लीट करण्यासाठी लागणारा टाइम इंटू एरिया म्हणजे काय येणार आहे पाय आर स्क्वेअर. तर आर म्हणजे रेडियस ऑफ दॅट इलेक्ट्रॉन ऑर्बिट. म्हणजे डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय येणार बघा ई डिवायडेड बाय टाइम पिरियड म्हणजे 2 पाय आर बाय फी असतं. हे सर्क्युलर मोशन मधून फॉर्म्युला आलाय 2 पाय आर बाय फी इंटू पाय आर स्क्वेअर. कारण बघा एक रिव्होल्युशन मध्ये डिस्टन्स किती कव्हर करणार 2 पाय आर आणि किती स्पीडनं डिस्टन्स कव्हर करणार ते फी स्पीडनं डिस्टन्स कव्हर करणार. कारण टाइम म्हणजे डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड असतं. टाइम म्हणजे काय डिस्टन्स डिवायडेड बाय दी स्पीड. डिस्टन्स किती एका रिव्होल्युशनला 2 पाय आर सर्कम्फरन्स एवढं डिवायडेड बाय स्पीड म्हणजे फी. ओके सो देअरफॉर ई इंटू फी इंटू पाय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 पाय आर. फक्त फी न्यूमरेटरला नेलेला आहे. पाय पाय कॅन्सल होईल आर आर कॅन्सल होईल आणि डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला येतो ई फी आर डिवायडेड बाय 2. म्हणजे ज्यावेळी इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती रिव्हॉल्व होतो त्यावेळी तो करंट कॅरिंग कॉइल प्रोड्यूस करणार आहे लक्षात घ्या. आणि त्या करंट कॅरिंग कॉइलच्या डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय असणार आहे दॅट इज ई फी आर बाय 2 असणार आहे. ई फी आर बाय 2. तर याच्यामध्ये ई म्हणजे काय चार्ज ऑन इलेक्ट्रॉन त्याची व्हॅल्यू किती असते 1.6 इंटू 10⁻⁹ कुलॉम. फी म्हणजे काय या ऑर्बिटमध्ये असणारं स्पीडचं ऑर्बिटमध्ये असणारं इलेक्ट्रॉनचं स्पीड म्हणजे ऑर्बिटल स्पीड असं आपण म्हणू शकतो. आणि आर म्हणजे काय रेडियस ऑफ दॅट ऑर्बिट. रेडियस ऑफ ऑर्बिट. म्हणजे ऑर्बिटल मोशन मुळे जे डायपोल मोमेंट प्रोड्यूस होणार त्या डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला ई फी आर बाय 2 डायपोल मोमेंट ड्यू टू रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन किंवा डायपोल मोमेंट ड्यू टू ऑर्बिटल मोशन ऑफ द इलेक्ट्रॉन. त्याचा फॉर्म्युला काय आहे ई फी आर बाय 2 येतो. ओके जस्ट अ मिनिट. हा नेक्स्ट आपण बघणार आहे गायरो मॅग्नेटिक रेशो म्हणजे काय. नेक्स्ट इज गायरो मॅग्नेटिक रेशो. Gyromagnetic ratio which is denoted by GR. Okay, G capital R. Gyromagnetic ratio. आता gyromagnetic ratio म्हणजे काय असणार आहे इट इज द रेशो ऑफ dipole moment to angular momentum. So gyromagnetic ratio is the ratio of dipole moment to angular momentum of electron. म्हणजे इलेक्ट्रॉन ज्यावेळी रिव्हॉल्व होणार त्यावेळी त्याच्यामुळे काय होणार आहे डायपोल मोमेंट प्रोड्यूस होणार आहे ते एमओ असणार. एम ऐवजी एमओ का लिहिलं कारण ऑर्बिटल मोशन मुळे क्रिएट झालेलं आहे ते. आणि अँग्युलर मोमेंटम म्हणजे त्याला आपण एल न डिनोट करतो एमओ बाय एलओ. आता बघा पुन्हा एकदा गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे काय रेशो ऑफ डायपोल मोमेंट टू अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. लक्षात आलं गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे काय इट इज द रेशो ऑफ डायपोल मोमेंट टू द अँग्युलर मोमेंटम ऑफ द रिव्हॉल्विंग इलेक्ट्रॉन. ओके आता डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला आताच आपण काढलेला आहे ई फी आर बाय 2 आणि अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला एम फी आर असतो हे माहिती पाहिजे. कारण अँग्युलर मोमेंटम म्हणजे लिनियर मोमेंटम इंटू रेडियस. सो एम फी आर. सो फी आर कॅन्सल होणार आहे आणि ई बाय 2 एम येणार आहे. सो गायरोमॅग्नेटिक रेशो काय आला ई बाय 2 एम आला. आता इथं सगळं कॉन्स्टंटच आहे ना. ई इज अ कॉन्स्टंट. ए ची व्हॅल्यू आहे 1.6 इंटू 10⁻⁻⁹ कुलॉम आणि एम म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन स्मॉल एम म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन किती असतं 9.1 इंटू 10⁻31 किलोग्राम. आणि हे प्लेस केलं तर गायरोमॅग्नेटिक रेशोची व्हॅल्यू येते दॅट इज 8.8 इंटू 10⁻10 8.8 इंटू 10⁻10 कुलोम पर केजी. कारण ई बाय एम आहे ना. ई म्हणजे चार्ज कुलोम मध्ये आणि एम म्हणजे काय आहे मास. ई बाय 2 एम मास म्हणजे किलोग्राम मध्ये. सो कुलोम पर केजी हे गायरोमॅग्नेटिक रेशोचं काय येणार आहे युनिट येणार आहे कुलोम पर केजी.
8.8 into 10 raised to 10 coulomb. So gyromagnetic ratio is a constant, लक्षात घ्या. It is a constant, E by 2m. Okay, E by 2m. आता गायरोमॅग्नेटिक रेशोचा यूज काय आहे, तर गायरोमॅग्नेटिक रेशोचा वापर करून आपण काय काढू शकतो, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काढू शकतो. हे बघा, आता त्यालाच काय म्हणायचं, बोहर मॅग्नेटन असं म्हणायचं. बोहर मॅग्नेटन. हे बघा, बोहर मॅग्नेटन म्हणजे एक्झॅक्टली काय, लक्ष द्या. तर आपल्याला माहित आहे की गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजे काय येणार आहे, MO बाय LO येणार ना. सो देअरफॉर MO इज इक्वल टू काय येणार आहे, GR इंटू LO येणार. MO is equal to GR into LO and therefore MO is equal to GR म्हणजे काय होणार आहे, E by 2m आणि LO म्हणजे NH by 2 पाय असतं. हे ॲटम्स टॉपिक मध्ये तुम्हाला झालेलं असेल, कदाचित केमिस्ट्रीमध्ये झालेलं असेल. अँग्युलर मोमेंटम ऑफ इलेक्ट्रॉन काय असतं, NH by 2 पाय असतं. NH by 2 पाय. N म्हणजे काय, ऑर्बिट नंबर. सो ऑर्बिटल मोमेंट जे आहे किंवा डायपोल मोमेंट जे आहे त्याचा फॉर्म्युला काय येतो, NEH डिवायडेड बाय 4πm. बरोबर, NEH डिवायडेड बाय 4πm. ओके, हा एक आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे. याच्यामध्ये N म्हणजे काय, ऑर्बिट नंबर, ऑर्बिटचा नंबर किंवा त्याला प्रिन्सिपल क्वांटम नंबर असं आपण म्हणतो. E म्हणजे नेहमीप्रमाणे काय असणार आहे, चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. H म्हणजे काय असणार आहे, इट इज अ प्लँक्स कॉन्स्टंट. H इज नथिंग बट प्लँक्स कॉन्स्टंट. आणि 4π इज अ कॉन्स्टंट. M म्हणजे काय आहे, मास ऑफ इलेक्ट्रॉन. मास ऑफ इलेक्ट्रॉन. सो ऑर्बिटल डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय असणार, NEH डिवायडेड बाय 4πm. लक्षात येत आहे. आणि याच्यामध्ये बोहर मॅग्नेटन म्हणजे काय, तर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ इलेक्ट्रॉन इन इनर मोस्ट ऑर्बिट. बोहर मॅग्नेटन डिफाइंड ॲज, बोहर मॅग्नेटन म्हणजे काय, लक्षात घ्या. बोहर मॅग्नेटन is defined as orbital magnetic moment in innermost orbit. इनरमोस्ट ऑर्बिट म्हणजे काय असणार, दॅट इज N ची व्हॅल्यू 1 येणार आहे. तर फर्स्ट ऑर्बिट मध्ये ऑर्बिटल डायपोल मोमेंट किती असतं, तर त्याचा फॉर्म्युला काय येणार आहे, MO इज इक्वल टू EH डिवायडेड बाय 4πm. यालाच काय म्हणायचं, ऑर्बिटल मॅग्नेटन असं म्हणायचं, विच इज डिनोटेड बाय μb. याला μb न डिनोट करतो आपण. इट इज डिनोटेड बाय μb. ओके, हा पार्ट जो आहे तो पुन्हा एकदा व्यवस्थित रीड करा. 1-2 मिनिटाचा वेळ देतो तुम्हाला. हे बघा, बोहर मॅग्नेटन EH बाय 4πm, याच्यामध्ये सगळे कॉन्स्टंट आहे. E कॉन्स्टंट आहे, H कॉन्स्टंट. प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू किती असते, 6.63 इंटू 10 raised to -34 जूल सेकंड. 6.63 इंटू 10 raised to -34. H ची व्हॅल्यू 4π इज ऑल्सो कॉन्स्टंट. M म्हणजे मास ऑफ द इलेक्ट्रॉन, त्याची व्हॅल्यू पण माहिती आहे तुम्हाला, 9.1 इंटू 10 raised to -31 किलोग्राम. या सगळ्या जर व्हॅल्यू ठेवल्या तर बोहर मॅग्नेटनची व्हॅल्यू येते, ओके, कारण इट इज अ कॉन्स्टंट, 9.27 इंटू 10 raised to -24 एम्पियर मीटर स्क्वेअर. ओके,
9.27 into 10⁻⁻24 अँपियर मीटर स्क्वेअर ही बोहर मॅग्नेटनची व्हॅल्यू येते. बोहर मॅग्नेटन लक्षात आलं ना, ज्यावेळी इलेक्ट्रॉन इनर मोस्ट ऑर्बिटमध्ये फिरत असतो त्यावेळी त्याचं जे डायपोल मोमेंट असणार आहे त्याच्या त्या मोशनमुळे जे डायपोल मोमेंट क्रिएट होणार आहे त्याला काय म्हणणार आपण, बोहर मॅग्नेटन असं आपण म्हणणार. लक्षात येते. ओके, if a bar magnet is cut in different methods, then pole strength, magnetic length आणि न्यू डायपोल मोमेंट किती होणार याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. ओके, हे बघा, when a bar magnet of pole strength m, after that magnetic length (2L) and dipole moment capital M is cut in different way, then डिफरंट वेनं कट केल्यानंतर न्यू पोल स्ट्रेंथ, न्यू मॅग्नेटिक लेंथ, न्यू डायपोल मोमेंट काय काय होणार बघा. तर पहिलं, सपोज दिस इज अ बार मॅग्नेट. फर्स्ट, ए बार मॅग्नेट इज कट अलॉंग द लेंथ. अलॉंग लेंथ जर कट केलं इंटू 2 इक्वल पार्ट्स, अलॉंग द लेंथ कट केला आणि 2 इक्वल पार्ट तयार केले म्हणजे कट कसा होणार बघा. सपोज दिस इज अ बार मॅग्नेट. लाईक दिस. सो दिस इज द टोटल लेंथ ना, तर अलॉंग द लेंथ म्हणजे इथून कट करायचं आहे त्याला. ओके, आणि हे 2 पार्ट तयार झाले. तर याच्यामध्ये काय होणार, काय चेंज होणार बघा. पोल कट होतोय ना, पोल 2 इक्वल पार्ट मध्ये कट होतोय अँड देअरफॉर पोल स्ट्रेंथ जे आहे ते काय होणार आहे, m/2 होणार आहे. सो न्यू पोल स्ट्रेंथ m' किती होणार आहे, m/2 होणार आहे. कारण पोलला 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करतोय. त्याच्यानंतर लेंथ काय होणार आहे, 2L' इज इक्वल टू 2Lच राहणार आहे. ओके, म्हणजे लेंथ जी आहे प्रत्येक पीसची लेंथ सुरुवातीला जेवढा टोटल मॅग्नेट होता तेवढीच लेंथ राहणार आहे अलॉंग द लेंथ कट केल्यामुळं, या पद्धतीने कट केल्यामुळं. आणि त्याच्यामुळे डायपोल मोमेंट, आता डायपोल मोमेंट काय होणार बघा. डायपोल मोमेंट इज द प्रोडक्ट ऑफ पोल स्ट्रेंथ अँड मॅग्नेटिक लेंथ. आता पोल स्ट्रेंथ हाफ झाली आणि लेंथ तेवढीच राहिली, तर न्यू डायपोल मोमेंट m' इज इक्वल टू काय येणार, m/2 होणार. म्हणजे प्रत्येक पार्टची, लक्षात घ्या, म्हणजे प्रत्येक पार्टची डायपोल मोमेंट किती होणार आहे, दॅट इज m/2 होणार आहे. Second part, that is dipole is cut perpendicular to length. परपेंडिक्युलर टू लेंथ जर कट केला म्हणजे या पद्धतीनं सपोज डायपोल आहे, मॅग्नेटिक डायपोल म्हणजे मॅग्नेट आहे, या पद्धतीनं परपेंडिक्युलर टू लेंथ कट करायचं म्हणजे काय, असं कट करावं लागेल तुम्हाला. ओके, त्याचे 2 पार्ट होईल, परपेंडिक्युलर टू लेंथ इंटू 2 इक्वल पार्ट्स. टू इक्वल पार्ट्स, 2 इक्वल पार्ट्स मध्ये जर कट केलं तर आता बघा इथं पोल कट होतोय का, या केसमध्ये पोल नाही कट होत, कारण त्याच्यामुळे m' इज इक्वल टू mच राहणार, म्हणजे पोल स्ट्रेंथ काही चेंज होत नाही. सेकंड, लेंथ काय होणार आहे, 2L' इज इक्वल टू 2L/2 होणार. म्हणजे टोटल लेंथ सुरुवातीला 2L जर असेल मॅग्नेटिक लेंथ, तर काय होणार आहे, त्याची हाफ होणार, कारण 2 परपेंडिक्युलर टू लेंथ कट केल्यामुळे 2 इक्वल लेंथचे पार्ट होणार आहेत. ओके, आणि न्यू डायपोल मोमेंट m', आता काय होणार आहे, डायपोल मोमेंट म्हणजे वन्स अगेन काय येणार आहे, पोल स्ट्रेंथ आणि मॅग्नेटिक लेंथचं प्रोडक्ट. पोल स्ट्रेंथ तेवढीच राहायला लागले, परंतु डायपोल मोमेंट मात्र हाफ व्हायला लागले, आणि त्याच्यामुळे डायपोल मोमेंट काय होणार आहे, m/2 होणार आहे. थर्ड,
Okay, if a magnet is cut into 4 equal parts, 4 equal parts, ओके, म्हणजे त्याला कसं कट करावं लागेल, along the length and perpendicular to length कट करायचं. ओके, along and perpendicular to length कट करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला along the length कट करायचं आणि नंतर perpendicular to length कट करायचं into 4 equal parts, जेणेकरून काय होतील, 4 equal parts त्याचे तयार होतील. म्हणजे कसं होणार बघा, सपोज दिस इज अ बार मॅग्नेट. तर काय करावं लागेल, सुरुवातीला अलॉंग द लेंथ कट करावं लागेल. आणि त्याच्यानंतर परपेंडिक्युलर टू लेंथ कट करावं लागेल. सो दॅट काय होणार आहे, देर आर 4 पार्ट्स आर क्रिएटेड. आता एका पार्टचा जर विचार केला, एका पार्टचा, तर त्याच्यामध्ये त्या एका पार्टची पोल स्ट्रेंथ काय होणार आहे बघा. आता प्रत्येक पोल जो आहे तो 2 इक्वल पार्ट मध्ये कट झालेला आहे, सो m/2. लेंथ देखील काय झाली आहे प्रत्येक पार्टची, 2l डॅश इज इक्वल टू 2l/2. म्हणजे संपूर्ण मॅग्नेटची लेंथ जर 2l असेल तर प्रत्येक पार्टची लेंथ किती असणार आहे, 2l/2 असणार आहे. अँड देअरफॉर न्यू डायपोल मोमेंट, प्रत्येक पार्टची न्यू डायपोल मोमेंट किती असणार आहे, दॅट इज m/4. कारण पोल स्ट्रेंथ पण हाफ झाली आणि मॅग्नेटिक लेंथ पण काय झालेली आहे, हाफ झालेली आहे. अँड देअरफॉर काय होणार आहे, m/4 ही त्याची न्यू डायपोल मोमेंट तयार होणार. Suppose now a bar magnet is cut like this. Number 4. Magnet is cut along length into 4 parts as shown. म्हणजे पुन्हा एकदा त्या मॅग्नेटचे 4 पार्ट करायचे आहेत. ओके, आणि त्याला कट कसं करणार बघा. सपोज दिस इज अ बार मॅग्नेट. ठीक आहे, तर अलॉंग द लेंथ म्हणजे हे असं पण कट करायचं आहे तुम्हाला, अलॉंग द लेंथ, आणि त्याचबरोबर असं देखील कट करायचं आहे अलॉंग द लेंथ. ओके, आता इथं काय होणार बघा, पोल जो आहे तो 4 इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड होणार आणि त्याच्यामुळं पोल स्ट्रेंथ ऑफ इच पोल किती होणार आहे, m/4 होणार. म्हणजे संपूर्ण मॅग्नेटची पोल स्ट्रेंथ m असेल तर तयार होणाऱ्या प्रत्येक पार्टची पोल स्ट्रेंथ किती असणार, m/4. लेंथचं काय होतंय, लेंथ चेंज होत नाही, 2l डॅश इज इक्वल टू ऍज इट इज 2l असणार आहे. ओके, कारण लेंथ इथं तुम्हाला कट झालेली दिसत नाही. लेंथ प्रत्येक पार्टची म्हणजे ओरिजिनल मॅग्नेटची जेवढी लेंथ असणार आहे तेवढीच प्रत्येक पार्टची लेंथ असणार आहे. अँड देअरफॉर न्यू डायपोल मोमेंट m डॅश इज इक्वल टू काय येणार आहे, m/4 येणार. न्यू डायपोल मोमेंट m डॅश इज इक्वल टू m/4. ओके, म्हणजे m/4 आता हे कशामुळे होणार आहे, पोल स्ट्रेंथ 1/4 झाल्यामुळे. पोल स्ट्रेंथ 1/4 झाल्यामुळे काय होणार आहे, डायपोल मोमेंट m/4 होणार आहे.